श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे हरतालिका. तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जाणारा हा निर्जला व्रत हरतालिका या नावाने साजरा केला जातो. तर पहा, हरतालिका व्रत यामागे काही कथासुद्धा आहेत. तर हरतालिका हा शब्द हरित म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे श्री मैत्रीण या शब्दापासून आला आहे. ज्या क्षणी देवी पार्वतीच्या मैत्रिणीने तिला अवांछित विवाहापासून वाचवण्यासाठी जंगलात नेले त्या क्षणाचा संदर्भ देते. पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीव्र तपश्चर्या केली. तिच्या भक्तीने प्रभावित होऊन शिवाने तिला स्वीकारले. हे व्रत पार्वतीच्या अट्टळ संकल्पाचे, पवित्रतेचे आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक आहे, ज्यामुळे ते वैवाहिक आनंद आणि दैवी संतुलनासाठी एक शक्तिशाली व्रत बनते. या व्रतामध्ये स्त्रिया आपल्या पतीसाठी व्रत करतात, शिव पार्वतीची पूजा करतात आणि हळदी कुंकू हिरव्या बांगड्या घालतात आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. हरतालिकेला महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. असं म्हटलं जातं की देवी पार्वतीने भगवान शिवांसाठी हे व्रत केलं होतं. हरतालिकाचा दिवस हा शुभ आणि पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान शिवशंकर त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीतलावरती येत असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या इतर दिवसापेक्षा जास्त अधिक प्रमाणामध्ये पृथ्वीतलावरती असतात. आणि म्हणूनच आपल्याला या भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच माता पार्वतीच्या पूजेसोबतच आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला शिव मंदिरातून घरी ही एक वस्तू घेऊन यायची आहे आणि ही एक वस्तू जर आपण शिव मंदिरातून आपल्या घरी घेऊन आलात तर घरामध्ये पैसा येऊ लागेल, कर्ज फिटेल, घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येऊ लागतील. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जो काही मी उपाय सांगणार आहे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या म्हणजे मंगळवारी करायचा आहे हरतालिकाच्या व्रताच्या दिवशी. आणि हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर पहा, हरतालिकाचा दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. त्यामुळे भगवान शिवशंकर माता पार्वतीचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे माता पार्वती यांचा हा दिवस आहे. त्यामुळे आपल्याला जो काही उपाय करायचा आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने, भावनेने करायचा आहे. हा उपाय तुम्ही अगदी श्रद्धेने, भावनेने जर केला तर तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. तर पहा, या हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी धनासंबंधित लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले जातात. तर पहा, तुमच्या घरामध्ये जर सतत पैशांच्या अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहत नसेल आणि तुम्ही कष्ट करताय, मेहनत करताय, परंतु तुमच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, म्हणजे तुम्हाला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, त्याचबरोबर तुम्हाला इतरांकडून पैसे कर्ज म्हणून घेऊ जर सारखे घ्यावे लागत असतील तर तुम्ही हा प्रभावी उपाय, अतिशय प्रभावी उपाय आहे, तर हा आवर्जून उद्या तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, जर तुमचा आलेला पैसा हा आजारपणामध्ये इतर कुठे निघून जात असेल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहील. कारण काही दिवसांचे महत्त्व हे वेगळेच असते. हरतालिकेच्या दिवशी हा जर उपाय तुम्ही केला तर त्याचे 100% फळ हे तुम्हाला नक्की प्राप्त होईल.
आता पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड असेल तर त्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे, त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूपदीप अगरबत्तीने वातावरण जे आहे तर ते सकारात्मक करून घ्यायचं आहे. आणि पहा, त्यानंतरच तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश जो आहे तर तो पाण्याने तुम्हाला स्वच्छ भरून घ्यायचा आहे. आता पहा, बरेच जण असं करतात की आपण ज्या मंदिरात जातो त्या मंदिरामध्ये जर पाणी येत असेल तर तिथलंच पाणी घेतात आणि शिवपिंडीवरती अर्पण करतात. ते हे अजिबात चुकीचं आहे. कारण आपण आपल्या घरातलं जे पाणी आहे तर ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं असतं. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, हे जे जल आहे तर त्या जलामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे तांब्याचं लोटा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. एक तुम्हाला दिवा जर घेऊन जाणं शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर धूप अगरबत्ती, शिवपिंडीवरती तुम्हाला चंदन अर्पण करायचं आहे ते घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर पांढरी फुलं, धोत्र्याची फुलं, फळं हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला बेलाची पानं घेऊन जायची आहेत. बेलाला 3 पानं असणारी, 5 पानं असणारी पानं तुम्हाला घेऊन जायची आहेत. आता बघा, तुम्ही शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर हे जल जे आहे तर ते दोन्ही हाताने तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तर शिवपिंडीवरती जेव्हा तुम्ही जल अर्पण करणार आहात त्या अगोदर तुम्ही जर दिवा घेऊन गेलेला असाल तर तो अगोदर प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर हे जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही चंदन वगैरे जी पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि त्यातली 2 बेलपत्र ही तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत. आता बघा, हे बेलपत्र जर तुम्ही अगोदर अर्पण केलेलं कुणी असेल तर त्यातले 2 बेलपत्र घेऊ शकता. नसेल अर्पण केलेलं तर तुम्ही स्वतः अर्पण केलेले त्यामधले 2 बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत आणि घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला लाल चंदन घ्यायचं आहे. लाल चंदनमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं, त्याची पेस्ट करायची आहे. आता बघा, तुम्ही जे बेलपत्र घरी घेऊन आलेला आहात तर ते तुम्हाला त्या पानावरती तुम्हाला काय करायचं आहे, लाल चंदनाने धन 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 असं 3ही पानावरती तुम्हाला लिहायचं आहे. आता काय करायचं आहे, तर त्या पानाला तुम्हाला थोडंसं जे मध असतं तर ते मध लावायचं आहे. तर तिन्ही साईडला लावू शकता किंवा मग पुढे मागे दोन्ही साईडला तुम्ही हे जे मध आहे तर ते लावायचं आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक काचेची बरणी घ्यायची आहे. त्या काचेच्या बरणीमध्ये हे बेलाचं पान तुम्हाला ठेवायचं आहे. वरतून आपण जे धन शब्द लिहिलेला आहे तो वरच्या साईडने राहील अशा पद्धतीने ते पान तुम्हाला त्या बाटलीमध्ये ठेवायचं आहे. आणि ही काचेची बरणी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता पार्वती, भगवान शिव यांचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या असतील, ज्या तुमच्या अडचणी असतील, पैशासंबंधीच्या अडचणी असतील, कर्ज असेल, जे बी काही समस्या असतील तर त्या तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीला सांगायच्या आहेत. आता बघा, ही जी काचेची बाटलीमध्ये आपण जे बेलाचं पान ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला 11 दिवस तिथेच ठेवायचं आहे देवघरामध्ये. आणि जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा दररोज त्या पानावरती तुम्हाला जे धूप अगरबत्ती आहे तर ती ओवाळून घ्यायची आहे. आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे, 11व्या दिवशी ते बेलाचं पान तुम्हाला उचलायचं आहे आणि तुम्ही शिव मंदिरामध्ये जायचं आहे आणि शिव मंदिरामध्ये शिवपिंडीवरती हे बेल पान जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि पहा, हे जे उपाय आहे तर तो अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे. तर हरतालिकाचं जे व्रत आहे तर ते बेलाच्या पानाशिवाय पूर्ण होतच नाही. त्यामुळे हरतालिकेच्या दिवशी हा उपाय करण्याला खूप विशेष महत्त्व आहे. तर हा उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्की करावा. आपल्या घरामध्ये ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी, ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी, उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालण्यासाठी, नोकरी प्राप्त होण्यासाठी, ज्या बी तुम्हाला अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. मध जे आहे तर ते देवाने दिलेले एक खूप मोठं देणगी आहे आणि त्यामुळे आपल्याला हे जे मध आहे तर ते जेव्हा बेलपत्राला आपण लावतो आणि शिवपिंडीवरती अर्पण करतो त्यावेळेस आपल्या ज्या काही समस्या आहेत, ज्या धनासंबंधी समस्या आहेत, पैशासंबंधी समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतात. आणि म्हणून जेव्हा आपण पंचामृत बनवतो त्यावेळेस मध हे त्यामध्ये अवश्य वापरले जाते. आणि मध जो आहे तर तो शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र ग्रह हा धनाशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी, माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करण्यासाठी, आपल्या घरामध्ये भरभरून पैसा येण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे.
आता बघा तुमच्या घराजवळ जर शिवमंदिर नसेल, तुम्हाला शिवमंदिरात जाणं शक्य नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही घरीच हरतालिकेची पूजा करणार आहात. त्यामध्ये वाळूचा जो महादेव तुम्ही बनवलेला आहे त्या शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता बघा आपण 2 बेलाची पाने घेऊन आलो होतो, तर एका बेलाच्या पानाचा आपण उपाय केला, तर दुसऱ्या बेलाच्या पानाचं काय करायचं, त्यावरती ओम नमः शिवाय असं लिहायचं. ओम नमः शिवाय असं आपल्याला त्या पानावरती चंदनाने लिहायचं आहे आणि ते पान आपल्या उजव्या हातात पकडायचं आहे आणि आपल्याला 16 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि 16 वेळा कमलात्मक मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते तुमच्या घरातली तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण त्यावरती मंत्र उच्चारण करतो ते अभिमंत्रित झालेलं असतं आणि त्यावेळेस आपण जे हे पान जर आपल्या तिजोरीमध्ये ठेवले तर घराकडे माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते. आणि पहा हे जे दोन्हीही उपाय तुम्हाला सांगितले आहेत तर ते अतिशय प्रभावशाली उपाय आहेत. तर दोन्हीही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत. अगदी मनोभावे श्रद्धेने हा उपाय करा. नक्कीच तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या नक्की दूर होतील आणि माता लक्ष्मी, माता पार्वती, भगवान शिवशंकर हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व समस्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील. तुमच्या पैशासंबंधी ज्या समस्या आहेत त्या दूर होऊन जातील. तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय नक्की करा. घरामध्ये सुतक असेल, पिरियड्स असतील तर हा उपाय करता येणार नाही. पिरियड्स असतील तर घरातील इतर व्यक्तीने केला तरी चालेल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.